नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण वंध्यत्व समस्या व IVF उपचार याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर बाळासाहेब खडबडे. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. नवी मुंबईत IVF म्हटलं की एकच नाव लोकांच्या डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे डॉक्टर बाळासाहेब खडबडे यांचं यशोदा IVF सेंटर आणि हॉस्पिटल. डॉक्टर खडबडे हे नवी मुंबईतील अग्रगण्य स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. नवी मुंबईत कामोठ्यामध्ये डॉक्टर खडबडे यांचं सर्व सुविधांनी युक्त हायटेक यशोदा हॉस्पिटल आहे. डॉक्टर बाळासाहेब खडबडे आणि डॉक्टर स्नेहलता खडबडे हे 15 वर्षाहून अधिक काळ या हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा देत आहेत. महिला आरोग्याच्या क्षेत्रात त्यांचे काम अफाट आहे. डॉक्टर बाळासाहेब हे त्यांच्या तल्लख बुद्धिमत्तेसाठी तर ओळखले जातात, पण ते त्यांच्या स्वभावामुळे पेशंटमध्येही अधिक लोकप्रिय आहेत. डॉक्टर बाळासाहेब यांनी एकच उद्दिष्ट घेऊन या हॉस्पिटलची स्थापना केली होती, ती म्हणजे IVF क्लिनिक. आणि याच स्वप्नातून उभं राहिलंय भव्य आधुनिक तंत्रज्ञानानं भरलेलं हायटेक असं यशोदा IVF सेंटर. IVF प्रयोगशाळा, सोनोग्राफी सेंटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि प्रसूतीची काळजी या सर्व सुविधा डॉक्टर बाळासाहेब यांनी एकाच छताखाली आणलेल्या आहेत. आज त्यांचा लाभ सर्व पेशंट देखील घेतात. बरं, डॉक्टर खडबडे यांचं काम फक्त हॉस्पिटल पुरता मर्यादित नाही, तिथे ते स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह दिवस रात्र रुग्णसेवा देत आहेत. शिवाय ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिर, महिलांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर देखील सातत्यानं ते करत असतात. याचा लाभ हजारो गोरगरिबांनी आजवर घेतलाय. त्यामुळे तर आज डॉक्टर खडबडे आणि यशोदा हॉस्पिटल आणि IVF सेंटर या संस्थेनं सर्वच स्तरातील लोकांच्या मनात वेगळं आणि आदराचं स्थान मिळवलंय. खरं तर तुमचा हा संपूर्ण परिचय करून देताना आजपर्यंत असे हजारो पेशंट असतील ज्यांना मातृत्वाचं सुख यशोदा हॉस्पिटलमुळे मिळालेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण IVF पासून सुरुवात करूयात. IVF म्हणजे नेमकं काय, याबद्दल काय सांगाल? IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. जे फर्टिलायझेशन आपल्या शरीराच्या बाहेर होतं त्याला आपण इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणतो. जे नैसर्गिकरित्या स्त्रियांच्या शरीरामध्ये फर्टिलायझेशन होतं, फलित होतं, त्याला इन व्हिवो फर्टिलायझेशन म्हणतात. आणि काही कारणाने त्यांना नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहू शकत नाही, अशा पेशंटमध्ये जेव्हा आपण IVFची प्रक्रिया करतो, शरीराच्या बाहेर फलित करतो, त्याला आपण IVF म्हणजेच इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणतो. अगदीच. मात्र डॉक्टर, मला सांगा की IVF आणि IUI यामध्ये देखील नेमका काय फरक आहे? IUI ही जी प्रक्रिया आहे ती कम्पॅरेटिव्हली खूप सिंपल आणि साधी प्रक्रिया आहे. IUI मध्ये आपण काय करतो, जसं तुम्ही आता बाजूला स्क्रीनवर बघताय की IUIच्या प्रक्रियेमध्ये आपण जे हजबंड सिमेन आहे, पेशंटच्या हजबंडचं सिमेन वॉश करून त्यातील जे गतिमान शुक्राणू आहेत ते शुक्राणू एका प्लास्टिक कॅन्युलामध्ये घेऊन ते गर्भाशयामध्ये ट्रान्सफर केले जातात. आणि IUI साठी खूप जास्त टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स लॅबची गरज नसते. तर IVF मध्ये एक साधारणतः 10 दिवस पेशंटला रोज इंजेक्शन्स घ्यायचे असतात आणि 12व्या दिवशी पेशंटला आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांना एक 10 मिनटं भूल दिली जाते, अनस्थेशिया दिला जातो आणि ती सगळी एग्स जी अंडी आहेत ती बाहेर काढली जातात शरीराच्या. आणि ती अंडी आणि त्या पेशंटच्या हजबंडचे शुक्राणू हे एकत्र केले जातात, त्यांचं फलित केलं जातं. आणि ते फलित केलेले जे काही गर्भ आहेत ते गर्भ आपल्या लॅबॉरेटरीमध्ये कल्चर करून ते पेशंटच्या गर्भाशयामध्ये ट्रान्सफर केले जातात. तर IVFची जी प्रक्रिया आहे ती टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स प्रक्रिया आहे. IVFच्या प्रक्रियेसाठी आपल्याला एक सुसज्ज लॅबॉरेटरी लागते, ती लॅबॉरेटरीचं क्वालिटी मेंटेन करायला लागतं. नंतर लॅबॉरेटरीमध्ये जी स्किल्ड मॅनपॉवर आहे, फॉर एक्झाम्पल एम्ब्रिओलॉजिस्ट आहेत किंवा जे काही लॅब मेंटेन करणारे लोक आहेत, आणि एक IVF स्पेशलिस्ट जे ओहम पिकअप आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर करू शकतात. तर IUI आणि IVF ह्या दोन्हीमध्ये IUI इज अ सिम्पल प्रोसिजर आणि IVF ही टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स प्रोसिजर आहे. IUI साठी खर्च पण कमी लागतो आणि IVF साठी टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स असल्यामुळे खर्च पण जास्त लागतो. अगदीच. मात्र सर, IVFच्या बाबतीत असं म्हटलं जातं की IVFची प्रोसिजर ही खूप अवघड आहे आणि यामध्ये खूप इंजेक्शन्स घ्यावे लागतात, खूप वेळ लागतो आणि त्याचबरोबर 9 महिने त्या पेशंटला बेड रेस्ट देखील घ्यावा लागतो. तर कुठेतरी हा गैरसमज अनेक पेशंटमध्ये असतो, तर ही खरंच प्रोसिजर तितकी अवघड आहे का? जसं तुम्ही म्हटलात की IVFची प्रक्रिया अवघड आहे वगैरे वगैरे जे आहे हे केवळ गैरसमज आहेत.
पूर्वीच्या काही वर्षापूर्वी, एक दशकापूर्वी जी इंजेक्शन्स होती ती थोडी पेनफुल होती, पण आता ॲक्वियस बेस्ड सगळी इंजेक्शन्स आलेले आहेत आणि पेशंटला जे इंजेक्शन दिली जातात ते नॉर्मली जे डायबिटिकचे पेशंट इन्सुलिन सिरिंजने इन्सुलिन घेतात तशाच प्रकारे इन्सुलिन सिरिंज एवढीच कमी बोर असलेली निडलनं आपण ते ॲक्वियस बेस इंजेक्शन देऊ शकतो पेशंटला आणि इंजेक्शनचा तर अजिबात पेशंटला काही त्रास होत नाही. आणि जी ओव्हरऑल जी प्रक्रिया आहे ती पण खूप पेशंटच्या दृष्टीने सुसह्य आणि पेशंटला जास्त त्रास न होणारी आहे. नंतर तुम्ही जे आता प्रश्न विचारलात की पेशंटला बेड रेस्ट घ्यायला लागते 9 महिने वगैरे, तर बेड रेस्ट पेशंटला लागते हे पण एक मिथ आहे. ज्या पेशंटची IVF प्रेग्नन्सी नॉर्मल आहे, ज्याच्यामध्ये ब्लिडिंग होणे किंवा असे काही दुसरे कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, ते पेशंट त्यांच्या घरी त्यांची सर्व कामं करू शकतात आणि त्यांना बेड रेस्टची अजिबात गरज नसते. जर पेशंट वर्किंग असेल, ज्या वर्किंग वुमन्स आहेत, वर्किंग वुमन्समध्ये त्यांचं काम जर स्ट्रेसफुल नसेल तर ते त्यांचं स्वतःचं काम पण वर्क फ्रॉम होमपासून करू शकतात किंवा जर ट्रॅव्हलिंग डिस्टन्स जास्त नसेल तर त्यांच्या वर्क प्लेसला जाऊन पण त्यांचं काम करू शकतात. फक्त एवढंच आहे की जास्त ट्रॅव्हलिंग अवॉइड केलं पाहिजे, स्ट्रेसफुल सिच्युएशन्स अवॉइड केले पाहिजेत, असं आम्ही सगळे IVFनी जे पेशंट प्रेग्नंट झाले आहेत त्यांना सांगतो. अगदीच. खरं तर सर, आत्ता किती मोठा गैरसमज IVFच्या बाबतीतला तुम्ही दूर केलाय की बेड रेस्ट आहे किंवा ही प्रक्रिया खूप अवघड आहे, तर असं काही नाही आहे. पेशंटनुसार खरं तर तुम्ही त्यांना तो बेड रेस्ट आहे की नाही हे सुचवत असतात. IVFच्या बाबतीत आणखीन एक गैरसमज असा आहे की ही ट्रीटमेंट फक्त श्रीमंतांसाठी आहे, गरीब लोक ही ट्रीटमेंट करू शकत नाही आणि खूप महागडी ट्रीटमेंट आहे, यात फार पैसे जातात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? IVFची ट्रीटमेंट सध्या बऱ्यापैकी सर्वसामान्यांच्या आटोक्यात आलेली आहे. नॉर्मली IVFसाठी जो खर्च येतो तो एक 80,000 ते 90,000 रुपये खर्च येतो आणि त्याचे जे इंजेक्शन्स आणि डिस्पोजेबल मीडियाज वगैरे जे काही IVFसाठी लागतात त्याचा पण एक 70,000 ते 80,000 रुपये खर्च आहे. तर ॲप्रॉक्सिमेटली 1.5 ते 2.5 लाखामध्ये पेशंटची IVF सायकल होते आणि मला वाटतं की हा खर्च सध्या तरी सर्वसामान्यांच्या आटोक्यामध्ये आहे. अगदी. त्यामुळे खर्चाचंही खरं तर कोणतीही भीती खर्चाची ठेवू नये. डॉक्टरांकडे जाणं, ट्रीटमेंट घेणं आणि काही ज्या तपासण्या आहेत त्या केल्यानंतर आपल्याला कळू शकतं की आपल्याला IVFची गरज आहे की नाही आणि त्यानुसार मग तो खर्च खरं तर ठरवला जातो. IVF ट्रीटमेंटसाठी साधारण किती कालावधी लागतो, किती वेळ लागतो, याबद्दल पेशंटला काय सांगाल? IVF ट्रीटमेंटसाठी साधारणतः एक 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो. सुरुवातीला पेशंट सिलेक्शन करत असताना आपण पेशंटचं एक प्री IVF हिस्ट्रोस्कोपी करतो. त्यामध्ये पेशंटच्या गर्भाशयाची तपासणी करण्यात येते आणि ही तपासणी झाल्यानंतर मग त्याच्या दुसऱ्या महिन्यामध्ये पेशंटचे गर्भ बनवण्याची प्रक्रिया होते आणि ते गर्भ बनवून मग ते गर्भ फ्रीज केले जातात आणि त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये आपण त्यांचं एम्ब्रियो ट्रान्सफर करतो. म्हणजे ओव्हरऑल एक 2 ते 3 महिन्याचा कालावधी IVFमध्ये जातो. अगदीच. कालावधी बाबतीत तुम्ही सांगितलं. IVFच्या बाबतीत सर्वसाधारण एक असाही गैरसमज आहे की IVF करताना जे बाळ आहे ते दुसऱ्याचं बाळ असतं की स्वतःचं बाळ असतं आणि याबद्दल खरं तर उघडपणाने बोललं देखील जात नाही. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही हा गैरसमज कसा दूर कराल? सोसायटीमध्ये एक मिथ आहे की IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी केल्यानंतर ते बाळ दुसऱ्याचं असतं वगैरे, आणि हे खरंच एक गैरसमज आहे, एक मिथ आहे. जनरली जो पुरुष वर्ग आहे त्याच्यामध्ये 99% पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या नॉर्मल असते किंवा कमी जास्त असली तरी शुक्राणू असतात त्याच्यामध्ये. फक्त 1%च फक्त पुरुष वर्ग जो आहे त्याच्यामध्ये अझूस्पर्मिया नावाची कंडिशन असते आणि त्यामध्ये पण आपण त्यांचं टीसा करून त्यांचे स्वतःचे जे शुक्राणू आहेत ते टेस्टिसमधून काढून त्यांच्या वाईफचे एग्ससोबत त्याचं फर्टिलायझेशन करून त्यांना आपण प्रेग्नन्सी देऊ शकतो. हा झाला पुरुष वर्गाचा विषय. स्त्रियांमध्ये 20 ते 30 वयोगटातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना जनरली त्यांचा ओव्हरियन रिझर्व्ह चांगला असतो आणि आता जे काही एक्सी आणि एम्ब्रिओ कल्चर ब्लास्टोसिसपर्यंत आपण जे करतोय त्याच्यामध्ये युजली 1 ते 2 सायकल किंवा 3 सायकलमध्ये हे सगळे पेशंट स्वतःच्या एग्सनी प्रेग्नंट होतात. 30 ते 40 वयोगटातील ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळेला ओव्हरियन रिझर्व्ह कमी असतो, म्हणजे त्यांची जी अंडी आहेत त्याची फर्टिलायझेशनची क्षमता आहे ती कमी झालेली असते. अशा केसेसमध्ये आपण अशा पेशंटना एम्ब्रिओ
पुलिंगची सल्ला देतो. एम्ब्रिओ पुलिंगमध्ये आपण त्यांचे एक IVFची सायकल करतो आणि तिचे सगळे एम्ब्रिओज फ्रीज करून टाकतो. पुढचे IVFची सायकल करतो, मग परत तिचे एम्ब्रिओज फ्रीज करून टाकतो. आणि असे जे पूल केलेले एम्ब्रिओज आहेत, हे एम्ब्रिओज ज्या 20 ते 30 वयोगटातल्या स्त्रियांचं ओव्हरियन डिझॉर्डर आहे त्याच्या इक्वल असतात, सो दॅट वी कॅन गिव्ह देअर ओन जेनेटिक बेबी. आणि त्या पण 30 ते 40 वयोगटातील स्त्रियांना स्वतःचं जेनेटिक बाळ आपण देऊ शकतो. तर हा केवळ गैरसमज आहे की IVFमध्ये बाळ हे दुसऱ्याचं असतं. बाळ जे कपल त्यांचं प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतायत, बाळ त्यांचंच असतं. हा केवळ एक गैरसमज आहे. अगदीच, हाही गैरसमज खरं तर तुम्ही अगदी व्यवस्थित समजावून सांगितलंय की अशी कोणतीही भीती किंवा गैरसमज मनात न ठेवता आपण ही ट्रीटमेंट केली पाहिजे. आपण बघतोय की वय वाढत जाते किंवा आता जीवनशैली बदलत चालली आहे, त्यामुळे उशिरा लग्न होत आहेत, गर्भधारणेला त्यानंतर प्रॉब्लेम होतो. मात्र तिशीनंतर IVF सक्सेसफुल होत नाही, त्यामध्ये अडथळे येतात असंही कित्येकांना वाटतं. तर हे किती खरं आहे? सध्याचं जे मॉडर्न लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये लग्न उशिरा होत आहेत, हे खरं आहे. आणि जी IVF सेंटरची संख्या किंवा इन्फर्टिलिटी सेंटरची संख्या वाढत आहे, त्याचं पण तेच कारण आहे की लग्नाचं वाढतं वय. तर ज्या पेशंटचं वय 30च्या वरती आहे, अशा पेशंटला आपण मागच्या प्रश्नात मी जसं उत्तर तुम्हाला दिलं की ज्यांचं ओव्हरियन डिझॉर्डर कमी होतं आहे, अशा पेशंटसाठी आपण एम्ब्रिओ पुलिंग करून त्यांना आपण त्यांचा जो सक्सेस रेट आहे तो वाढवू शकतो. 30 वर्षा वयानंतर जर सिंगल सायकलचा जर विचार केला तर त्यांचा सक्सेस रेट कमी असतो. पण पेशंट जर एम्ब्रिओ पुलिंगचा ऑप्शन घेत असेल तर त्याच्यामध्ये तो सक्सेस रेट डेफिनेटली आपल्याला 20 ते 30 वयोगटामध्ये ज्या स्त्रियांचा जसा सक्सेस रेट आहे तसाच आपण 30 ते 40 वयोगटातल्या स्त्रियांचा सक्सेस रेट करू शकतो एम्ब्रिओ पुलिंगच्या माध्यमातून. तर 30 वर्ष वयानंतर सक्सेस रेट कमी असतो हे जरी खरं असलं तरी त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याकडे एम्ब्रिओ पुलिंगचं साधन आहे आणि त्याने आपण त्यांना प्रेग्नन्सी देऊ शकतो. तर यशोदा IVF सेंटरमध्ये डॉक्टर खडबडे सरांकडे IVF ट्रीटमेंट घेऊन संतती प्राप्त झालेले खरं तर अनेक रुग्ण आहेत. त्यातीलच काही रुग्णांचा आपण अनुभव पाहूयात. मी सीमा मनोज देशमुख. मी मनोज देशमुख, पनवेल येथे राहणार आहे. आम्ही आता लग्न होऊन आम्हाला 8 वर्ष झाले आणि आता पुतनरत्न प्राप्त झालेला आहे. त्यापूर्वी आम्ही अनेक डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतल्या होत्या आणि त्यांनी पण आम्हाला IVF तर कधी सजेस्ट नव्हतं केले. IUI वगैरेसाठी आम्ही प्रयत्न केले, पण त्यातून काय आम्हाला सक्सेस मिळाला नाही. म्हणून आमचे एक डॉक्टर आहेत, चवरकर डॉक्टर, त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही यशोदा हॉस्पिटलमध्ये बाळासाहेब खडबडे डॉक्टरांना भेटा, बघा काय म्हणतात. त्यानुसार आम्ही त्यांना भेटलो, त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सुरुवातीला IVF सजेस्ट केलं आणि आम्ही ते IVF करण्यासाठी तयार झालो आणि आम्हाला IVFचा रिझल्ट पण पॉझिटिव्ह मिळालेला आहे. आणि त्याच दरम्यान IVFच्या प्रोसेसमध्ये आम्हाला डॉक्टरांची परत त्यांच्या स्टाफची खूप मदत झाली आणि डॉक्टर खडबडेंनी जातीने लक्ष देऊन आमची एकदम काळजी घेऊन आमचं हे बाळ व्यवस्थित आलेलं आहे. आणि थँक्यू यशोदा हॉस्पिटल आणि थँक्यू खडबडे डॉक्टर आणि त्यांची पूर्ण टीम. खडबडे डॉक्टरांनी आम्हाला IVF सजेस्ट केलं. ते फर्स्ट IVF आमचं सक्सेस झालं आणि त्यात खूप आनंद झाला आम्हाला आणि त्यांचं स्टाफही खूप छान आहे, सपोर्टिव्ह आहे. थँक्यू डॉक्टर बाळासाहेब खडबडे डॉक्टर अँड आवर टीम. माझं नाव राजू शेडगे. माझं नाव विजिता राजू शेडगे. माझं वय 42 वर्ष आहे. माझ्या लग्नाला 15 वर्ष झालेले. तर खूप आम्ही प्रयत्न केले डॉक्टरांकडे, पण काही यश आले नाही. मग मला माझ्या भाऊजाई सविताईंनी यशोदा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर खडबडेंकडे जायचं होतं. तिथे आम्ही गेलो. तिथे वर्षाच्या आत मला एक मुलगी झाली आणि त्यांनी मला इतके प्रयत्न केले की ही राहिली तेव्हा 2 महिन्याने इतका त्रास होतो तुम्हाला, पण डॉक्टर खडबडे सरांनी मला इतके प्रोत्साहन दिलं की नाही, तू या वर्षी मला 2020मध्ये मूल घेऊनच जाणार असं सरांनी आणि मॅडमने मला इतका कॉन्फिडन्स दिला. आणि मग सरांचे आम्ही दोघं आता खूप हॅप्पी आहोत. मुलगी झाली तर आनंदी आहोत आणि सरांचे खूप धन्यवाद. तर सरांमुळे मला इतकं म्हणजे मातृत्व प्राप्त झालं आणि त्यांचे इतके आभार मानते की त्यांच्याबद्दल मनपूर्वक आभार.
तर आता सक्सेसफुली IVF झालेल्या या दाम्पत्यांचा आपण अनुभव पाहिलेला आहे. IVFच्या बाबतीत कोणते समज आहेत, गैरसमज आहेत हे सांगितलंय. IVF ट्रीटमेंटच्या बाबतीत आणखीन एक गैरसमज असा आहे की खूप औषधं घ्यावी लागतात, त्यामुळे कॅन्सरही होऊ शकतो किंवा इतर आजारही होऊ शकतात आणि यामुळे अनेक दाम्पत्य असे ज्यांना IVF करायचं तर आहे पण ही कुठेतरी भीती आहे मनामध्ये. तर ही भीती दूर कशी कराल? IVFची ट्रीटमेंट सुरू होऊन जवळपास 2 ते 3 दशकं आता उलटली आहेत आणि पहिल्या दशकात ज्या पेशंटना मुलं झाली आहेत IVFने, त्या मुलांना पण मुलं झाली आहेत आता. आणि ज्यांनी IVF केलेलं आहे असे हजारो लाखो लोक सध्या त्यांचं आयुष्य हे आनंदाने आणि निरोगीरित्या व्यतीत करत आहेत. तर आत्तापर्यंत ज्या काही स्टडीज आणि एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनच्या जे काही आत्तापर्यंत स्टडीज झालेल्या आहेत त्यामध्ये IVFच्या औषधाने कॅन्सर होतो असं कुठंही निदर्शनास आलेलं नाही आहे. त्यामुळे हे पण एक खूप मोठं मिथ आहे सोसायटीमध्ये की IVFच्या औषधाने कॅन्सर होतो किंवा त्याचे खूप दुष्परिणाम आहेत वगैरे वगैरे वगैरे. तर सर्व जे काही प्रेक्षक हे कार्यक्रम बघत आहेत त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी जी लोक ही अशी भीती मनात घेऊन किंवा मी काही मिथ आता जे काही डिस्कस झाले की ही सगळी मिथ्स आहेत IVFबद्दल, गैरसमज आहेत, तर ज्या लोकांना याच्याबद्दल गैरसमज आहेत ती दूर करावीत त्यांनी आणि ज्या लोकांना अपत्यप्राप्ती होत नाही आहे त्यांनी IVF ह्या ट्रीटमेंटचा स्वतःसाठी फायदा करून घेण्यासाठी त्यांना एनकरेज करावं. अगदीच. खरं तर IVFच्या बाबतीत किती गैरसमज आहेत आणि हे खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सांगतायत. IVF ट्रीटमेंटच्या बाबतीत असंही बोललं जातं की ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर होणारी जी मुलं आहेत ती कुठेतरी मतिमंद आहेत किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी व्यंग आहे. ही मुलं नॉर्मल मुलांसारखी नसतात. तर या बाबतीत देखील काय सांगाल, हे कितपत खरं आहे? IVFच्या तंत्रज्ञानाने ज्यांना गर्भधारणा होते आणि त्यांच्या मग डिलिव्हरीज होतात, त्यांना मुलं होतात, तर ह्या सगळ्यांचं पण बरेच स्टडीज झालेले आहेत. त्यामध्ये कुठेही नैसर्गिकरित्या गर्भधारणा झालेल्या स्त्रियांना होणारी मुलं आणि IVFच्या प्रक्रियेतून गर्भधारणा झालेल्या स्त्रियांनी मुलं, ह्या दोन्ही मुलांच्या ग्रुपमध्ये कुठेही जास्त तफावत किंवा IVF तंत्रज्ञानाने जी मुलं जन्माला आलेली आहेत त्यांना काही व्यंग जास्त प्रमाणात आहेत असं कुठंही आढळून आलेलं नाही आहे. त्यामुळे हा पण एक गैरसमजच आहे की IVFमुळे जन्माला येणारी मुलं ही त्यांना व्यंग असतं वगैरे. तर जी नैसर्गिकरित्या जन्मतात आणि जे IVFच्या तंत्रज्ञानाने जी जन्मतात अशा दोन्ही मुलांमध्ये व्यंग होण्याचं प्रमाण हे समान आहे. IVFच्या ट्रीटमेंटमुळे कुठलंही व्यंग मुलांमध्ये होत नाही. अगदीच. सर, हाही एक मुलांच्या बाबतीत जो गैरसमज होता तो तुम्ही दूर केलाय आणि यशोदा IVF सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो असे पेशंट असतील ज्यांना अपत्य प्राप्तीचं सुख मिळालेलं आहे. नवी मुंबईतील कामोठ्यामध्ये खरं तर आता हे हॉस्पिटल सुप्रसिद्ध झालेलं आहे. केवळ नवी मुंबईतून नाही तर महाराष्ट्रातून आपल्याकडे रुग्ण येत असतात. तर काय सांगाल, ज्यांना मूल होत नाहीये आणि ज्यांना IVF करायचं आहे, कशा पद्धतीनं आपल्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा या पेशंटला मिळतात? यशोदा फर्टिलिटी सेंटर हे एक वर्ल्ड क्लास सेंटर आहे ज्याच्यामध्ये जे काही IVF ICSI रिलेटेड ART रिलेटेड ज्या काही फॅसिलिटीज उपलब्ध हव्यात एका स्टँडर्ड सेंटरमध्ये त्या सगळ्या यशोदा IVF सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. आपलं जे लॅब आहे ते लॅबसुद्धा एक वर्ल्ड क्लास लॅबच्या मानकानुसार तयार केलेलं आहे. लॅबमधील एअर क्वालिटी आणि जे काही गोष्टी लॅबमध्ये बेस्ट रिझल्ट येण्यासाठी आवश्यक असतात त्या सगळ्या आपण मेंटेन करतो. आणि आपल्याकडे जी काही स्किल्ड मॅनपॉवर आहे IVF सेंटरमध्ये, जसं की एक ट्रेंड IVF स्पेशलिस्ट, काउन्सिलर्स आणि ज्युनियर डॉक्टर्सची टीम, तर एकंदरीतच जे काही बेस्ट रिझल्ट येण्यासाठी जे एक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं यशोदा IVF सेंटरमध्ये आहे. त्यामुळेच आम्ही कन्सिस्टंटली प्रत्येक सायकलमध्ये म्हणजे प्रत्येक मंथमध्ये पेशंटला ओव्हरऑल एक 60 to 70% रिझल्ट डिलिव्हर करू शकतो आहे. तर आताच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे यशोदा IVF सेंटर हे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असं आहे. पाहुयात नेमकं हे IVF सेंटर कसं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून.
तर आत्ताच अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असणारे हे IVF सेंटर देखील आपण पाहिलेलं आहे. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही ते आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद.